जीवनातला एक सुवर्णाचा दिवस होता, तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला आणि 10 देशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. 1674 इसवी सन, ज्या वर्षी छत्रपतींना त्या विष्णू स्वरूप अशा भगवत रूपामध्ये सगळ्यांनी पाहिलं, रामस्वरूपामध्ये लोकांनी पाहिलं, धनुष्य पृष्ठीभाता आणि बरोबर अनेक राजचिन्ह देऊन महाराज त्या सिंहासनावरती आरूढ झाले होते. आणि त्यामुळे त्या अशा सिंहासनारूढ शिवरायांच्याकडे पाहून सगळ्यांची वृत्ती जय देव जय देव, जय जय शिवराया, जय जय शिवराया, या या अनन्य शरणा, आर्या ताराया, जय देव जय देव, जय जय शिवराया, जय देव जय देव, जय जय शिवराया, जय जय शिवराया, या या अनन्य शरणा, आर्या ताराया, जय देव जय देव, जय जय शिवराया. आर्यांच्या देशात लेंछांचा घाला, आर्यांच्या देशात लेंछांचा घाला, आला आला सावन हो शिवभूमाला, आला आला सावन हो शिवभूमाला, सद्गदिता भूमाता दे तुझ हा केला, दे तुझ हा केला, करुणारव भेद तव हृदय केला, जय जय शिवराया, जय जय शिवराया, या या अनन्य शरणा, आर्या ताराया, जय देव जय देव, जय जय शिवराया, जय देव. श्री जगदंबाची स्तव शुंभातिक भक्षी, श्री जगदंबाची स्तव शुंभातिक भक्षी, दशमुख मर्दुन जी श्री रघुवर संरक्षी, दशमुख मर्दुन जी श्री रघुवर संरक्षी, ती पूता भूमाता मुलींछानी छळता, तुझ विण शिवराया कोण तुझा त्राता, जय देव जय देव, जय जय शिवराया, जय जय शिवराया, या या अनन्य शरणा, आर्या ताराया, जय देव जय देव, जय जय शिवराया, जय जय शिवराया, जय जय शिवराया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सिंहासनाधीश्वर झालेले छत्रपती शिवराय, ज्यांना दूरदृष्टी, आणि ती दूरदृष्टी अशी की आता औरंगजेब बादशहा निश्चित महाराष्ट्रामध्ये येणार. आतापर्यंत त्याला 2च शत्रू होते, आदिलशहा, कुतुबशहा. ते औरंगजेबाचे शत्रूच होते.
पण औरंगजेबाची स्वतःचीच इच्छा अशी होती की या सगळ्या भारतामध्ये एकमेव राजा औरंगजेबच राहिला पाहिजे. आणि आपल्या राज्यपदाच्या आड जर कोणी आला तर त्यांनी सख्या भावांना मारून टाकलं. आपल्या राज्यपदाच्या आड कोणी आलं तर आपल्या सख्या बापाला त्यांनी आयुष्यभर तुरुंगात टाकलं. तेव्हा वैर करण्यासाठी त्याला धर्माचीही गरज नव्हती आणि कुठल्या पंथाची गरज नव्हती. माझ्या राज्याच्या आडवा आला, मग बाप असूनही संपला आणि घरातला भाऊ असूनही संपला. नंतरच्या काळात लेकाला संपवला. पुत्र प्रेम सुद्धा सत्तेपुढे नाही. इतका क्रूर निर्दयी औरंगजेब. आदिलशहा आणि कुतुबशहा दोनच आव्हानं होती, आता हे तिसरं आलं. अजून जर थांबलो तर आव्हानं वाढत जातील. औरंगजेब शहाणा आहे. त्याच्या बरोबरीचा आजार वाढण्याआधी तो सगळ्यांना संपवण्यासाठी आता लवकर येणार. अशा वेळेला महाराजांनी ठरवलं की दक्षिण प्रांतातले म्हणजे कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र, केरळ या सगळ्या प्रांतामध्ये बरेच छोटे 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 राजे आहेत. या सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे. कारण औरंगजेब उतरेल ते 4, 5, 6 लाख सेना घेऊन येईल. आणि एवढ्या मोठ्या सेनेला तोंड द्यायचं असेल तर ह्याचे 10,000, त्याचे 5,000, ह्याचे 20,000, ह्यानी काय होणार आहे? हे सगळे एकत्र असले पाहिजेत. अहो, शिवाजी महाराजांचीच वाक्य आज आपण वापरतोय, बटेंगे तो कटेंगे. हेच सूत्र तर महाराजांनी सांगितलं. 5-5 हजाराच्या सैन्यात राहिला तर औरंगजेबाच्या क्रोधाच्या सगळ्या आक्रमणात भस्म झाल्याशिवाय भविष्य नाही आहे. हे आदिलशहाला समजून सांगितलं. आदिलशहा, तुला जर विजापूरचा बादशहा म्हणून जगायचं असेल तर तू शिवाजी राजांची मैत्री केली पाहिजे बाबा. शिवाजी राजांची मैत्री असेल तरच ते तुला स्वतंत्र बादशहा म्हणून काम करायला देतील. औरंगजेब तुला बादशहा कधीच मानणार नाही. तो सांगेल एक गुलाम तरी हो, नाही तर जमिनीखाली जा, गाडून टाकल ते. माझ्या दरबारातला जहागीरदार हो, स्वतंत्र बादशहा वगैरे धंदे करायचे नाहीत. स्वतंत्र राजा औरंगजेबाला एकही नकोय हिंदुस्थानात. आणि एवढ्यासाठी या सगळ्यांचा एक प्रचंड मोठा गट उभा राहिला पाहिजे औरंगजेबाच्या त्या भयानक संकटाला तोंड देण्यासाठी. आणि यासाठी दक्षिणेच्या दिशेनं महाराजांनी आपलं थोडं सैन्य घेऊन प्रस्थान केलं. किती सैन्य? 30,000 स्वार संगती, 30,000 स्वार संगती, 30,000 स्वार संगती. सवे धावती काळाला भीती, घेई पैदळ 50,000, घेई पैदळ 50,000. सोमान राजा चाले भरदार, सोमान राजा चाले भर. हे मराठी हिरा मोठा बनेदार जी, मराठी हिरा मोठा बनेदार जी, हे मराठी हिरा मोठा बनेदार. चारी खंडात झाले बहुवीर, पराक्रमी धीर त्यात रणशूर. सर्वहुन श्रेष्ठ शिवाजी खा, सर्वहुन श्रेष्ठ शिवाजी खा. षड्गुणैश्वर्य संपत्ती जास, षड्गुणैश्वर्य संपत्ती जास. म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्यासजी, म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्यासजी, म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्यासजी. ही
30,000 स्वार, 30,000 घोडेस्वार, 50,000 पायदळ घेऊन निघाले महाराज. आणि एका ठिकाणचा प्रसंग सांगतो. अहो, शिवचरित्र एवढं मोठं आहे, महिनाभर सांगितलं तर चातुर्मास चालतोय. एक प्रसंग पुरे, आज दृष्टांत. आंध्र प्रदेशातून महाराज चालले आहेत. जवळची खूण सांगतो. आजचा आता हैदराबाद, जुन्या काळातलं भागानगर. या भागानगराच्या सीमेच्या समोरून सेना चालते चालते तो अचानक सैन्य थांबलं. शिवाजीराजांनी आपल्या सेनापतींना बोलावून घेतलं. सेनापतींचं नाव काय? हंबीरराव मोहिते. आहा, काय नाव आहे. नावानी हंबीर, लढाईला खंबीर, वृत्तीनं गंभीर, अशी एक एक व्यक्तित्व होती. नावात सुद्धा मजा आहे. यांचं नाव काय? बबलू. बबलू, बल्ब म्हणून तरी येतो का उपयोगाला? बबलू. हंबीर खंबीर नाव आहे. हंबीरराव, सेना का थांबली? हंबीररावांनी मुजरा केला. महाराज, या भागानगर मध्ये एक किल्ला आहे, गोवळकोंड्याचा किल्ला. त्याच्यावर कुतुबशहा नावाचा बादशहा आहे. त्यांनी त्यांचे मंत्री पाठवलेत, भेट घेऊ म्हणतो. हंबीरराव, कुतुबशहाला आमच्याबद्दल प्रेम कसं झालं? याला म्हणतात ऑनलाईन परीक्षा. आधी परीक्षेची तारीख जाहीर नाही करायची, ऑन स्पॉट. तू सेनापती आहे. कुतुबशहाना आमच्याबद्दल प्रेम कसं झालं असं काय सांगता महाराज? अहो, कुतुबशहा सुद्धा विचार करणारच की. वैर त्याचे विजापुरी, मग कुतुबशहा मनी चिंता करी. मित्र जोडला शिवाजी जरी, मग कळी काळाशी ना भिवू. अरे, कळी काळाची सुद्धा भीती बाळगायचं कारण नाही, शिवाजीराजे पाठीशी असल्यावर. म्हणून आलाय. शाबास. म्हणजे काय आहे, सेनापतींना राजकारण कळतंय. काय त्या त्या क्षेत्रात माणसं आली की त्याला परीक्षा घेतलीच पाहिजे. आमच्याकडे एक आला होता झांप्या. मला महापौर व्हायचंय. हो का? आत्ता आपले जे पुण्याचे महापौर आहेत ते महानगरपालिकेतल्या इमारतीत कितव्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये असतात ते सांग. कुठंही महानगरपालिकेचं ऑफिस? म्हणलं वैकुंठा शेजारीच आहे, 13वा घाल स्वतःचा आणि हे तिकडं. अबे हरामखोर, तुला पालिका कुठे आहे माहीत नाही, त्याला मजले किती आहेत माहीत नाही, त्याच्यामध्ये खाती कोण कोणात माहीत नाही, महापौरांनी कोणावर लक्ष ठेवायचं असतं हे माहीत नाही, फक्त पैसे आहेत. मला महापौर व्हायचंय. खरंच राज ठाकरे साहेब जे बोलले ना ते आम्हाला एक नंबर आवडलं. की ज्याला ज्याला म्हणून सत्तेमध्ये जायची इच्छा आहे त्याला फक्त विचारायचं, तुला काय व्हायचंय भाऊ? याला आमदार व्हायचं, याला खासदार व्हायचं, याला कृषी मंत्री व्हायचं, याला अर्थमंत्री व्हायचं, याला अमुक मंत्री. या मंत्र्याची कामं काय असतात याची लेखी पेपर द्यायचा. संरक्षण मंत्रालयाची कामे कोणती? आणि हा लेखी पेपर सुटला कोणी तर हाच पियाला विचारतो, काय काम असते आपलं? हे नुसतंच बोंबल येते. अरे बोंबल भेक्या, तो हितो भरून काय करतो? आमच्याकडे एक क्रीडा मंत्री आला होता. कोण? क्रीडा मंत्री. आता माझ्या अंगावर आकारावर जाऊ नका, पण कॉलेजमध्ये असताना मी फुटबॉल खेळत होतो. तो सुटल्यापासून माझा फुटबॉल झाला. असू दे, फुटबॉल खेळत होतो बरं. कॉलेजात असताना खेळायचं.
आणि आम्ही ते आंतरराष्ट्रीय काय आंतरशालेय संघ ऐक मस्त दुपार फुटबॉलची मॅच केली आणि तो क्रीडा मंत्री पारितोषिक द्यायला त्याला ट्रॉफी दिली आणि ती विद्वान काय मुलांचे कष्ट आहेत. इकडच्या गटातले रक्ताचं पाणी करतायत, पाण्यासारखा घाम गाळतायत. किती कष्ट. पण काय आपल्या देशाची वाईट आर्थिक अवस्था आहे. मॅच चालले सरळ चाललंय म्हणजे ह्याला मध्येच काय झालं. काय आपल्या देशाची वाईट किती वाईट अवस्था आहे. एवढ्या सगळ्या खेळाडूंमध्ये फक्त एक फुटबॉल. ह्याला हितनं उचला नाही तर चेंडू सारखा उडवील मला. त्याला मॅचचा अर्थच कळलेला नाही त्याचा. तो म्हणतो माझ्या 1 वर्ष मला टिकू द्या, प्रत्येकाला 10-10 चेंडू कशी मिळतील. आता तुला मॅच कळते का काय आहे ती. क्रीडा मंत्री कशाला झाला तू. 6 खेळांची नावं, त्यातल्या खेळाडूंची संख्या, कॅप्टनची संख्या, निवड प्रक्रिया, त्याच्यानंतर होणाऱ्या ऑलिम्पिक मॅच आणि आतापर्यंत झालेल्या मॅचमध्ये ह्या सगळ्या खेळात कोण कोण कधी कधी जिंकलं लिव्हर पेपरमध्ये. एका झंप्याला येईल तर शपथ. हट्ट का मला क्रीडा मंत्री करा. विटी दांडू तरी खेळलास काय. मजा ही आहे शिवाजी महाराज म्हणून महाराज आहेत. आंबेराव सेनापती आहे ना. सेनापतीला कळलं पाहिजे समोरची खेळी काय झाली आहे. कुतुबशहानं कशाला बोलवलं. म्हणजे तुमच्याशी मैत्री केली म्हणजे मग औरंगजेबाची भीती नाही तेवढं त्याला कळतंय म्हणून बोलवलंय. शाबास. कुतुबशहाला सांगा आमचं सगळं 80,000 सैन्य बाहेर म्हणजे भागानगरच्या बाहेर राहणार आहे. 30,000 घोडेस्वार आणि 50,000 पायदळ. त्यांच्याबरोबर असलेली घोडी, सेवक, तंबू ठोकणारे अनेक आहेत. या सगळ्यांना 2 दिवस जर हित राहायचं असेल तर आपण धान्य पाठवा, स्वयंपाक आम्ही करून घेऊ. काही होतेच. कशाला चांगला काही घरी न करता हित बसलं की मिळते. कशाला बघायचं. हे तर काय भांडार आहे काय. आपण युद्धाला चाललोय आणि युद्धामध्ये समर्थ रामदास स्वामींनी जे सांगितलं ते लक्षात ठेवलं पाहिजे. अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे. सावधानता हा 2 मिनिटाचा विषय नाही. अखंड सावधान. तयार केलेल्या अन्नात काहीही घालून देता येतं. वरणात गोळ्या टाकल्या झोपेच्या काय करशील. त्याला म्हणायचं डाळ दे, वरण आम्ही करू. चपातीमध्ये काही घालता येतं. घालू नका सांगून ठेवतोय. पण अन्नातून बाधा करता येते. म्हणून शिवाजी राजे काय सजग आहेत. धान्य पाठवा. आणि मी मगाशी सांगितलं ते सगळे मिलिटरीतले लोक असल्यामुळं आपापला स्वयंपाक प्रत्येकाला करता येतोय. पटापटा चुली मांडल्या सगळ्यांनी, जागा घेतल्या, तंबू घेतले, तयार झाले. 3 दगड घ्यायचे, त्याच्यावर तवा भाकऱ्या मळायला सुरुवात. आज रात्री आता आरामच आहे. आज इथल्या सगळ्या घरामध्ये चुली बघितल्यावर इतकं बरं वाटलं. आता सगळं गॅसवर झालं. चूल बघायलाही मिळत नाही. त्यामुळं चुलीवरची आहे कोडी पण नाहीत. पूर्वी लहानपणी कोड होतं की आपल्याला ते 3 पायाचा माळा, त्याच्यावर बसला रामजी काळा आणि त्याला लावला गंधाचा टिळा. म्हणजे काय सांग रे बंडू. 3 पायाचा माळा म्हणजे 3 दगडाची चूल, त्याच्यावर बसला रामजी काळा म्हणजे काळ्या रंगाचा तवा आणि त्याला लावला गंधाचा टिवा म्हणजे भाकर. पांडुरंग हरी वासुदेव अशी ती मजा होती. भाकरही गेली काहीच नाही मजा. भाकर नाही आता भाकरवडी. अरे बा करवडी भाकरवडी. तर सांगायचा विषय असा, सगळ्यांचे तंबू ठोकून झाले आणि महाराज निघालेले आहेत. काय भागा नगरात गर्दी. आबाबा
खोटी खोटी मारा केलेले सिनेमातली माणसं बघायची तर केवढी गर्दी असते. आता लोकांच्या दृष्टीनं हा तर खरा खरा मारामारी केलेला. अफजल खानाचं पोट फाडलेले हेच, शाहिस्ते खानाचं बोट तोडलेले हेच त्याला बघायला दुतर्फा गर्दी होती. महाराज फक्त 100 माणसं घेऊन भागानगरात आले आणि ते धर्मश्रद्धा बघा काय आहे. भगव्या रंगाचा जिरेटोप, मस्त शिवगंध, गळ्यामध्ये देवीच्या भक्तीची कवड्याची माळ, सुंदर सफेद असा अंगरखा, सुरवार, कमरेला भवानी शमशेर. याला म्हणतात कट्टर. 25 डिसेंबर आहे, लाल टोप्या घालून जाऊया. मग पुढल्या महिन्यामध्ये रमजानच आहे, मग जाळीच्याच टोप्या घालून जाऊया. हे काय वेगवेगळ्या टोप्या घालायला खोंट्या ठेवल्यात काय डोकं म्हणजे? ए भाऊ, इकडच्या तिकडच्या टोप्या नाही, आमची वारकऱ्याची टोपी ही मी सगळीकडे घालणार. तुला घ्यायचं तर घे, नाही तर होय. आमच्या नामदेव महाराजांची टोपी कोणी घालायची? पण तुम्हाला सांगतो, हे लाल टोपीचं जे प्रकरण आहे ना, 25 डिसेंबरला लाल टोपी, ती काय कुठला तो दाढीवाला, ते हा शान टाकलो असते एवढे ते त्या. ते सगळे बैल झिंगलेले असतात, त्याचंच गाणं आहे ते, झिंगल बैल झिंगल बैल झिंगल झिंगल बैल. आता बैलच आहे ते झिंगल, दुसरं काय करायला ते. त्या दिवशी ना ताळ ना तंत्र त्याचं. झिंगल बैल झिंगल बैल, अभंग म्हण की त्यापेक्षा. ते सॅन्टाक्लॉसच्या टोप्या घाला. पण टोप्या घालायला देतात आणि टोप्या घालतात ते फक्त हिंदू. शिक्षण संस्थेपैकी मदरशामध्ये कोणीही सॅन्टाक्लॉसची टोपी घालत नाही. गुरु गोविंद सिंग महाविद्यालयामध्ये शिखांच्या फेट्याला काढून कोणीही लाल टोपी घालत नाही. आमची गुरु गोविंद सिंगांची टोपी ही अशीच साडा. लाल टोप्या तुम्ही घाला, नाच करा, आम्ही आपल्या टाळ्या वाजवू, जा घरी भाऊ. हे नाही काढणार तुझ्यासाठी. मदरशातला कोणीही मौलवी आपली जाळीची टोपी काढून ती लाल टोपी घालून एक सेल्फी काढून पाठवतो का बघा? कट्टर भाई हो, तेव्हा यश आहे. त्यांच्याकडचा क्रिसमस असला की ते म्हणणार हॅपी क्रिसमस. बरोबर आहे, ते त्यांच्या कट्टरपणाच आहे. पण ईद आल्यावर कधी हॅपी ईद होते का? आपली निष्ठा ईद मुबारक. ईदला हॅपी नाही, थॉपी नाही, काय नाही, ईद मुबारक. आमची दिवाळी मारायला हॅपी हॅपी दिवाळी असं वाटतं कान फडत हाणं आराम. त्या हॅपीची पप्पी घ्यायला तुला कोण सांगितलं? शुभ दीपावली, मंगल दीपावली, मंगल दीपावली, एवढेच सगळे चांगले शब्द असताना हॅपी, मग सगळंच हॅपी. हॅपी बैलपोळा. आता हॅपी बैलपोळा आपल्याला का मेसेज पाठवतात काय माहिती का तुम्हाला? बैलपोळ्यात मी काय हॅपी व्हायचे ते एकदा सांग बाबा. हॅपी बैलपोळा फळे बुवा, मला काय समजतात देव जाणे. जाऊ दे. महत्वाचा मुद्दा काय लक्षात घ्या, शिवाजी राजांकडून शिकण्यासारखी आहे ती गोष्ट. ते औरंगजेबाला भेटायला गेले तरी अशीच गेले. आपला वेश म्हणजे आपला वेश. आमच्या संतांनी सांगितलं ना, गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, मग आम्ही घालणार. मुसलमानांना आवडत नाही, नका घालू. गेले खड्ड्यात. तुम्हाला काय आवडत आणि तुम्हाला काय आवडत नाही याच्यावर मी माझं आचरण नाही ठरवणार. माझं आचरण ठरवणारे माऊली आहेत, माझं आचरण ठरवणार तुकोबा आहेत. असं नाही आपले. अमेरिकेत असताना अमेरिकेतल्यासारखं राहावं. परत बोल म्हणलं, अमेरिकेत असताना अमेरिकेतल्यासारखंच राहावं. हो का?
पुढल्या महिन्यात मी अंदमानला जाणार आहे. तिथं बिना कपड्याचे राहतात बऱ्याच ठिकाणी आदिवासी. तिथं जाऊन तू राहून दाखवतोस का मला कसं राहतात तिथं? ते काय येड्याचा कारभार आहे. अहो, जेव्हा आम्ही आमच्या विमानतळावरती अमेरिकेच्या असं धोतर झब्बा फेटा मस्त उपरण घेऊन थांबलो, ते विमानतळाचा प्रमुख हाफिसात बाहेर येऊन पाया पडतंय, म्हणते स्वामीजी बैठिये, स्वामीजी बैठिये. अनोगा तिथं जायचं म्हणून बरमुडा आणि टी शर्ट घातलेली वेटिंग लिस्टवर बोंबलत उभे होते. म्हणलं त्याला किंमत आहे आपल्या कपडे गेल्या का? त्याच्या पॅन्टीसाठी तुम्ही धोत्र सोडली कशाला पाहिजे? धावपळीच्या काळात काय असेल ते ठीक आहे. इथं असल्यावर राजे म्हणजे राजे, शिवाजी राजांची शिवजयंती आपण साजरी करतो, शिवराज्याभिषेक दिन साजरा करतो. पण आता कुठलाही नाताळ येवो नाही तर काही येवो, आपल्या सगळ्या शिवभक्तांच्या घराने घट्ट निर्णयच केला पाहिजे. काय टोपी घालायची? महाराजांची घालणार, संतांची घालणार. दुसऱ्याचं अंधानुकरण करायची काही गरज नाही. त्यानं काय तुम्ही मोठे होत नाही आणि छोटे होत नाही. अरे मस्त भगवान जरे टोप घालून महाराज कुतुबशहाच्या भेटीला आले. काय सरबत बिरबत द्यायची पद्धत त्या काळातली. चहा नव्हता, सरबत. आसनावर इकडं महाराज बसले, तिकडं मंत्री महोदय बसले, तिकडं कुतुबशहा बसला, तिकडं कुतुबशहाचे मंत्री. आणि काय असतंय बरं का, किती प्रेम असलं तरी परीक्षा घ्यायचं डोक्यात काही जात नाही. कुतुबशहानं खाडा टाकला. क्यों शिवाजी राजे, हम ऐसा सुनते हैं कि आपका हर एक बच्चा शेर का बच्चा है. आम्ही असं ऐकलंय बुवा, तुमच्याकडची सगळी माणसं वाघासारखी आहे. हर एक बच्चा शेर का बच्चा है. आपके फौज का हर एक सिपाही शेर जैसा है. राजे म्हणले, हमारे फौज का सिपाही नहीं, हमारे हिंदवी स्वराज्य का हर एक नागरिक शेर ही जैसा. असं कुतुबशहानं पाणी प्यायलं. उगा आपलं नाटक करायचं, ऍक्टिंग करायचं. असं कुतुबशहानी पाणी प्यायलं. तो आपका हर एक बच्चा शेर का बच्चा है. बिल्कुल है. वो शेर का बच्चा होगा तो हाथी से नहीं डरेगा, बिल्कुल नहीं डरेगा. तो हो जाए हमारे पील खाने का एक हाथी और तुम्हारे फौज का एक सिपाही. संग्राम हो जाए. शिवाजी राजाच्या लक्षात आलं, परीक्षा बघते आपली. ज्याच्याशी मैत्री जोडायची त्याच्या अंगात खरंच ताकद आहे का? बळी विण शक्ती बोलू नये, ते बळ आहे का? ते बघण्याचा उपद्व्याप आहे. अरे जरूर. पण राजांचं अनुमोदन मिळाल्याबरोबर काय सांगता महाराज, त्या गोवळकोंड्याच्या किल्ल्यासमोरची मोठी जागा साफ केली, स्टेडियम सारखं. सगळ्या बाजूनं पायऱ्या केल्या लोकांना बसायला. आणि सगळ्या नगरात जाहीर केलं, शिवाजी राजा का सेना का एक सिपाही और हमारे पील खाने का एक हाथी दोनों लढने वाले हैं. लढाईचा दिवस दुसरा होता. राजे छावणीमध्ये गेले, छावणीतल्या अयोग्य लोकांची निवड केली. दुसऱ्या दिवशी सकाळी परत राजे हजर मैदानामध्ये. काय तुडुंब भरलेलं मैदान. हत्तीची माणसाची मारामारी बघायची. आहा. उंच आसन केलं होतं कुतुबशहासाठी, महाराजांसाठी. कुतुबशहानी हाताला धरून नेलं. आई 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 महाराज जी बैठिए.
इसमें से कौन लढेगा. 100च माणसं आणली होती, बाकी सगळे बाहेर. इसमें से कौन लढेगा. आणि महाराजांनी काय खात्रीनं उत्तर दिलंय. कुतुबशाह, आप केवल इशारा करो, जिसकी तरफ आप उंगली करेंगे वो लढेगा. काय खात्री आहे. 100तल्या कोणाकडेही हात दाखवला तर लढेल याची खात्री आहे. 5 वर्ष टिकेल का नाही याची खात्री नाही. कधी ढोंगणाला मुंगे येतील आणि पळतील. माणसाची खात्री नाही. ह्यापेक्षा अधपतन काय पाहिजे. बाकी कोणाची खात्री देणार. 100 पोर आहेत. अरे सगळी एक शेक महारुद्र हनुमंतासारखी तब्येती केलेल्या एकेकाच्या गोटीदार शरीर. काय असतंय म्हणा, एक मस्त मेहनत केली ना, माणसाच्या उभ्या राहण्यामध्ये सुद्धा फरक पडतो, चालण्यात फरक पडतो, बघण्यात फरक पडतो. त्याच्या असण्यानी सुद्धा बाकीच्या घरात फरक पडतो. मग असोनी संसारीच होत आहे. ते चोराला कितीही इच्छा झाली इकडं महाराजाच्या घरात मारावं, आणि गल्लीत जर 2-4 असे दिसले, आवडले दंड. दंगलच पिक्चर. त्याने रस्त्यातच विचारायचं, काय हो कुठं काय. शक्तीने मिळती राज्ये, शक्ती नसता विटंबना. शक्तीने नेटका प्राणी वैभवे भोगिता दिसे. अवे कोण पुसे अशक्ताला, रोगीसा बराडी दिसे. कळा नाही, कांती नाही, युक्तिबुद्धी दुरावली. शिवाजी राजांच्या काळाचा हस्त विशेष. प्रत्येक माता, प्रत्येक बहीण, प्रत्येक बायको आपल्या भावाला, बापाला, पोराला मागच लागलेली. उद्या शिवाजी राजाला गरज लागली तर तुला जायचं आहे, बी रेडी. 500 रुपये बैठक मारत जा. आणि अशा तब्येतीनं जबरदस्त असलेल्या शिवाजी राजाच्या सैनिकाबरोबर लग्न झालं. असं स्थळ मागायची माणसं. दुसरीकडं कुठं नको. राजांचा मावळा आहे का कोण गावात. अशा घरात लग्न झाल्यावर काय आनंद. त्या पोरीनं सांगावं सगळ्यामध्ये कौतुकानं, महाराज 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 कुंकू लावते ठसठशीत आणि हळद लावते किंचित. मंगळागौरीचा उखाणा. कुंकू लावते ठसठशीत, हळद लावते किंचित. शिवरायांच्या मावळ्याशी माझं लगीन झालं, ते माझं गेल्या जन्माचं संचित. अभिमान आहे पोरीला. माझं गेल्या जन्माचं संचित. पाठांतर करून ठेवा ज्यांना चान्स आहे पुढचा तो. असं काहीतरी चांगलं म्हणा. ते आपलं केळीचं पान चुरू चुरू फाटतं, केळीचं पान चुरू चुरू फाटतं. यांचं नाव घ्यायला कसं तरीच वाटतं. मग नको घेऊ म्हणजे. हे तर कोण वरावर का बसलं तुझ्या. अरे त्याच्यात आनंद पाहिजे ना. कौन लढेगा. प्रत्येकाला ती काळजी होती. ही तर हरलून जर घरी गेलो होतो, बायको जोड्याने सांगते मग तुला. राजाबरोबर गेला सर मार खाऊन येतोस. काही तब्येत आहे का काय. कशाला एवढे आहे दिवस भाकऱ्या थापून तुला घातल्या. मसणात गेल्या काय. अंगावर दिसू दे. बहीण मला भाऊबीजेला ओवाळणार नाही भीती आहे. घरातल्या लोकांच्या मायेची सुद्धा भीती आहे. भयबिन हो येन प्रीत. अशी सगळीच्या सगळी एका वेगळ्या अर्थाने वारकरी पुरवती. कशी वारकरी. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम. नाठाळाचे काठी हाणायला उभी असलेली सगळी आपली वारकरी पुरं. कुतुबशाह म्हणला आम्हाला नाही जमायचं, तुम्हीच सांगा.
आणि महाराजांनी 3 टिचक्या वाजवल्या, 3 बोट वर केली, म्हणजे तिसऱ्या रांगेतला तिसरा पोरगा ये पुढं. पण ती मिलिटरी आहे ना, ते मोर्चा नव्हे. कुठं रे आपला काका, कुठं होता रे? कुठं काय होता, गेला घरी तो केव्हाच मोर्चा लागल्यावरती, लय ऊन झाल्यामुळं. कुठं उभा होता रे तू? 100 माणसं आहेत, मिलिटरीची माणसं. आणि कोण आला तिथे? अरे गोटी सारखे शरीर ज्याचे, अरे छोटा उठला येसाजी. वा, काय लोक आहेत बघा साथीला. बाकीच्या ठिकाणी इंजिन एक असतं, डबे अनेक असतात आगगाडीला. इथं डबा एक आहे आणि इंजिन 4 लागलीत. तबलजी आहेत, पखवाज वादक आहेत. पेटीला आमची भाची आहे मुक्ताबाई, फार सुंदर कीर्तन करते. अधूनमधून मामाला वाजवायला येते, मी कीर्तन वाजवायला. तिकडं आमचे माईक सिस्टीमवाले दादा, म्हणजे आधी ही मोठी 4 इंजिनं, त्याला सबस्टेशन एवढी इंजिनं मागणं लावून दिली बुवाला. एका डब्याचं काय पॅराशूटच होईल की. डबा कसा चालायचा, काय छान आहे साथ. म्हणजे आपल्याला, मला सांगून आश्चर्य वाटतं, हे पहिल्यांदा माझ्याबरोबर वाजवत आहेत. एकाचा ठेका 1 सेकंद मागं पुढं होत नाही. बाबा सगळ्यांची खूप मनापासून आभार दादा. म्हणजे नादब्रह्माने सुद्धा आनंद आला. पण मला जय जय शिवराया म्हणताना थोडी भीती होती, पण ते वाकडं वजन आहे. तरी सुद्धा सगळी पोरं करेक्ट, 100 पैकी 100 मार्क तुम्हाला. वा वा, फार सुंदर आहे, फार सुंदर पोराने केलं. याला आपल्या शाहिरी वाङ्मयामध्ये फटका म्हणतात. म्हणजे पूर्वी पठ्ठेबापूराव, शाहीर परशुराम, हे सगळे ह्याच टाईपमध्ये. अरे गोटी सारखे शरीर ज्याचे, आणि छोटा उठला येसाजी, अन भरली गर्दन भरली छाती, अन भरलेली नयनी तेजी. अरे टणक पोटऱ्या पिळल्या मांड्या, अन पिळलेले होते दंड, अन कपाळावरी धट्टा मोठा, पाहून झाले जनथंड. शाहिरी कविता. महाराजांचा बालपणापासूनचा हा बालमित्र येसाजी कंक. महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं तोरणा किल्ल्याला, तेव्हा महाराजांच्या पायदळाचा पहिला प्रमुख येसाजी कंक होते. आपला बालमित्र तो टंड दिशी उडी मारून त्या व्यासपीठापर्यंत आला. महाराजांच्या इथे येऊन उभा राहिला, मुजरा केला. महाराज धन्यवाद, मला संधी दिल्याबद्दल. याला म्हणतात शिवाजीराजाचा सैनिक. कोण लढते हत्तीशी? जागी जागी. घरामध्ये जशी माणसं असतात, काही माणसं कष्टाळू असतात आणि काही माणसं कसं टाळू. काम आलं की कसं टाळू, दुसऱ्याच्या डोक्यावर दे, तूच कर. हे तर हे उडी मारून येते. धन्यवाद, मला काम दिलं. यशा, युद्ध कशासाठी चाललंय असं वाटतंय? म्हणजे काय महाराज, मी जर हत्तीला मारला तर शिवाजीराजे खरं बोलतात अशी कीर्ती होणार आहे, आणि मी जर हरलो तर शिवाजीराजे बाता मारतात, शिवाजीराजे थापा मारतात, अशी तुमची अपकीर्ती आहे. या तलवारीच्या टोकावरती शिवबाची अब्रू होती. हे ज्याला कळतंय एवढंच पुरेसं आहे. जा, असं डोक्यात नको. नाहीतरी काय, हरलं तरी पैसे मिळणारच आहेत. तेवढी जे गंमत करू. जे उडी मारली पोरांनी. हत्ती केवढा आणला असेल, पेलखान्यातला युद्धशास्त्र संपन्न असा हत्ती, त्याच्यावर माहूत बसला होता, आणि तानपट्टा, तलवारी, सगट शस्त्र. जी शस्त्र हत्ती चालवू शकतो, हत्ती प्रशिक्षित होते, आणि असा शस्त्रास्त्रांसगट त्या माहुता सगट तो हत्ती आलेला पाहिला. म्हणजे येसाजीच्या जवळजवळ 5 फूट उंच आहे, एवढा उंच. अशा वेळेला मनामध्ये आपल्या शिवभक्ताच्या काय भाव असतो? मनातला भाव एकच,
देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, वदनी तुझे मंगलनाम, जय भवानी जय शिवाजी, वदनी तुझे मंगलनाम, वदनी तुझे मंगल, आणि मनामध्ये आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी हृदयी 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 अखंडित प्रेम, हृदयी अखंडित प्रेम, नामा म्हणी केशवराया, नामा म्हणी केशवराया, केला सालवी माझा, केला सालवी माझा, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी, देह जावो अथवा राहो अशा तयारीनं उतरलेला येसाजी शिवाजी राजांची शिकवण दुहेरी आहे, लक्षात ठेवा. शत्रूची ताकद कशात आहे हेही कळलं पाहिजे, आणि शत्रू दुबळा कशात आहे तेही कळलं पाहिजे. हत्ती माणसाच्या चौपट वेगात पळू शकतो, त्याची ताकद आहे, पण हत्ती दिशा पटकन बदलू शकत नाही, हे त्याची दुर्बलता. म्हणून पहिला बराच काळ येसाजी कंगानं मैदानात पळवूनच त्याला दमावला, पण तो तिथं पोचला, हत्ती तिथं पोचला. त्या क्षणी येसाजी हिकडून हिकडं. हत्ती म्हणजे लेलँड ट्रक, त्याला आधी कळतच नाही कुठं गेला. मग हा ट्रक घाटातनं वळायचा कधी, हा दिसला. हत्ती जो चिडला, मगापासून मी नुसतं पळतोच आहे, युद्धाला चालू आहे का पळापळच आहे आज फक्त. मग दांडपट्टा दिला, दांडपट्टा दिला. पुन्हा एकदा दोन्ही विचार केला पाहिजे. दांडपट्ट्याची ताकद काय, लांबचा माणूस मारता येतो, त्याचं पातळ लांब बसतंय, आणि त्याच्यात दुबळेपणा काय, जवळच्याला काही नाही करता येत. का तुमची हित मूठ आहे, याच्या हित येऊन उभं राहिलो तो का. आता दांडपट्ट्याने काय फक्त जमिनीवर आपटत बसा, टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग. मारू कसा, हित माणूस असल्यावर कसा मारणार. हत्तीच्या सोंड्यात दांडपट्टा आला म्हटल्यावर जो सूर मारला, सुर ते सोंडेच्या आणि दोन पायाच्या मध्येच उभं मारा. हत्ती जो वैतागला, त्याने दांडपट्टा सोंडेतला फेकून दिला. माहुताला शिव्या घातल्या, होपलेस माहूत, होपलेस, युसलेस. अबे हे काय हिंदू, दुसरं शस्त्र द्या. तलवार घेतली, आता जमताय. माणूस इथे आहे, तलवार अशी भोसकता येते, तर त्याचं टोक असं आहे, आता भोसकता येते. पण पुन्हा एकदा हत्तीच्या सोंडीची ताकद 4-4, 10-10 मणाचं वजन उचलेल अशी, पण दुर्बलता राबरासारखं लवचिक आहे. त्यामुळं पाठीत मारण्यासाठी हत्तीनं फक्त गती घेतली. आता कामच संपलं. अशी सोंड खाली येताना यशाने आपली तलवार फक्त मध्ये धरली, त्याच्याच शक्तीनं सोंड उडाली
सोंडे बरोबर त्याची तलवारही उडाली. सोंडच कापली गेली. म्हटल्यानंतर बदा 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 रक्त गळत आहे. आपली ताकद वापरायचं कामच नव्हतं. ताकद हत्तीच लावणार आहे सोंडीत, फक्त मध्ये तलवार. तसं बाउन्सर बॉल कसा येतो, चेंडूचीच ताकद असते, फक्त बॅट मध्ये तरी सिक्स. सिक्सरवाल्याला फक्त नियम तेवढा धरता आला पाहिजे. त्याच्याच शक्तीनं तो संपला. तरी दोन रस्ते आहेत, भिंतीवर आपटायचा. म्हणून येसाजीला त्या मैदानाच्या भिंतीकडे नेला, भिंतीवर दणका मारला. हत्तीचं डोकं भिंतीला लागायच्या आज सटकतंय बघा ते. ठका रे पर्वता ऐसा नेटका सड पातळू लढतूड भे, माझा पाय उचलून ठेवता का, चल घरी. नेडका सड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्यालय त्याचे काटक ठेव. पण सटकला जरी तरी पायाखाली झाला की. अशा वेळेला डोकं आणि हात दोन्ही काम चालू पाहिजे. आता छातीवर पाय देण्यासाठी जो त्याचा हातीनं पाय वर केला, उपाय एकच असतो. येसाची तर हातात तलवार आहे ना, पाटकन तलवार त्याच्या पायाच्या खाली ठेवली, अंग बाजूला घेतलं. त्याने जोर लावला तो तलवारीवर. आता ना जोर लावता ये, ना तीन पायावर उभं राहता येईल. ऑलिम्पिकचा अप्पू झाला, तीनच पायावर. हे दाबता येईना, खाली तलवार अडकली. तलवार दिली सोडून, यसाची तिथनं बाजूला आला. हत्तीच्या सोंडेत होती ती तलवार घेऊन आला. याला हलत कुठे येते जागचा आता. असा एका ठिकाणी ठाणबंद करून गेलेल्या हत्तीच्या डोक्यावर जी उडी मारली, काच दिशी घातला घाव त्याच्या डोक्यावर. मर्मस्थान संपलं. हत्ती घोळते. यसाजीनं माहुताला सांगितलं, इकडं उडी मार, हत्ती इकडं पडल. हत्ती इकडं पडल, इकडं उडी मार. पण तुझं इकडं पडलास तर धरतीचा पाटा हत्तीचा वरवंडन मध्ये तुझीच चटणी वाटा, तू मरतू ही. तू बघ आता, लवकर उडी मार गाड्या. ते बिचारा घाबरून उडी मारलं. हत्ती जो धाप दिशी खाली पडला. सगळ्या मैदानामध्ये दणका. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. कोण गोपाळ्या वाजवते, कुणी तुताऱ्या वाजवते, कुणी नगारे वाजवते, कुणी डबडी, काय जमल ती वाजवते. आणि सगळा कोलाहल शांत झाला. कुतुबशहाने एक विचारलं, काय शिवाजीराजे, सगळी माणसं गोंधळ करतायत, मग तो लढणारा पोरगा कुठं गेला. राजे म्हणले, तो त्याच्या जागेवर जाऊन उभा आहे बघा. ही आमची माणसं आहेत, नारळासाठी ही तर थांबायची नाहीत. त्याचं काम झालं ते तिथं गेलं. तुम्हाला पाहिजे तर बोलवा त्याला, पण मला नारळ नाही दिला. बसलं रुसून विहिणीसारखं. हॅट, आपण नारळासाठी आलो नाही, आपण पांडुरंगासाठी आलो. तुम्ही काय आदर सत्कार केला नाही केला काही फरक पडत नाही. भगवंतापाशी नोंद आहे ना माझी, त्याच्यापाशी ते उभं आहे बघा. छाट झाला, छाट झाला. ये रे ये पोरा ये. त्याला वरती बोलवला. सगळं अंग रक्ताने माखलं होतं, धुळीनं माखलं होतं. तरी शिवाजीराजांनी कडकडून मिठी मारली. शाबास यशा, हिंदवी स्वराज्याची लाज राखलीस पोरा. कुतुबशहा म्हणतो, आमच्या सैनिकांना शिकवाल का ही हत्तीशी मारामारी करायची. हा हत्ती स्वप्नात आला तरी चादर बदलायला लागते यांची आम्हाला. लढतंय कोण आमचं, शिकवाल का. येसाजी गंग म्हणले, का नाही शिकवणार, शिकवेन की. आता आपला पूर्वरंगाचा मुद्दा आला. कुठं आला मुद्दा. आता कुतुबशहा असं सांगतो, शिवाजी महाराज तुम्हाला जो पगार देतात त्याच्या 5 पट पगार मी देईन, तुम्ही इथं राहा. बादशाह, पैशाचा विषय नाही काढायचा का. बादशाह
आम्ही शिवाजी राजाकडे पैशासाठी नाही काम करत. जर त्यांनी मागितला असता तर कुतुबशहाने केवढा पैसा दिला असता, प्रचंड, काय कमी होतं. आणि एवढा प्रचंड पैसा मिळाला असता तर आपल्या शरीराच्या किती कौतुका भागवता आल्या असत्या, किती सुख घेता आली असती, किती अंगरखे, किती माळा, किती इमारती, किती व्यंजन, किती पाणी, किती पक्वात, किती नोकर, काय कमी होतं या शरीराला. पण देहभावाचे दृढपण ते भक्ताला योग्य नाही. माझ्या देहाचं काही झालं तरी चालेल, देहभावाचे निरसन, अशी मुक्तता मिळालेली ही माणसं विचार करतात, देह जावो अथवा राहो, माझं नाव आणि देह राहिला का नाही महत्वाचं नाही, माझ्या देवाचं नाव राहिलं का नाही. पांडुरंगाचे भक्त कसे आहेत, असे सबळ आहेत. नामदेवांचे भक्त कसे आहेत, असे सबळ आहेत. शिवरायाचे मावळे कसे आहेत, हे नाव राहिलं पाहिजे. औरंगजेब बादशहाने स्वतः लिहून ठेवलंय, अरे वा वा वा, काय शिवाजी राजा होता. शिवाजी राजा ने जो आदमी तैयार किए वो किसी के हाथों बिके नहीं और किसी के सामने झुके नहीं. इसे शिवाजी राजा के आदमी कहते हैं. किसी के सामने झुके नहीं, किसी के हाथों बिके नहीं. आणि यशाजी कंकानं काय मागितलं सांगतो. हृदयाची अवस्था जर जीवन मुक्त असेल तर माणूस काय मागतो. तिथं आमच्यासारखा असता तर म्हटलं असता, हत्तीच्या वजना इतकं. देहभावाचे निरसन, सर्व मुक्ती साधिएल्या. आता मनाला कोणत्याही आसक्तीचा स्पर्शच नाही. यशाजी कंकाचं वाक्य ऐका, कुठल्या कादंबरीतलं नाही सांगत, गोवळ कोंड्याच्या बखरीत लिहिलंय कुतुबशहाच्या लोकांनी. यशाजी इतकंच बोलला, कुतुबशहा तुम्हाला मला बक्षीस द्यायचंय का, हत्ती मारल्याबद्दल काहीतरी पारितोषिक खरंच द्यायचंय का. तुमच्या सैनिकांना मी शिकवीन, त्याचा पगार मला नको, पण मला बक्षीस द्यायचंय का तुम्हाला. यशाजीनं काय बक्षीस मागितलं असेल ऐका. आणि हे राष्ट्रभक्तीचे संस्कार मुरवण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे महाराज. या प्रत्येकाची क्षमता अशी होती की पैशाच्या गादीवर लोळावं या प्रत्येकानं. पण त्या सगळ्याला लाथ मारून ही सगळी माणसं बाहेर पडली. कोणासाठी, कशासाठी. भले आम्हाला काय राणी लक्ष्मीसारखं किंवा अहिल्यादेवी होळकरांसारखं लढता नाही येणार, पण किमान त्यांची माहिती योग्य तऱ्हेनं घेऊन त्यांच्या प्रती आदरता व्यक्त करता येईल. वासुदेव बळवंत फडक्यासारखं लढता नाही येणार, अरे पण वासुदेव बळवंत फडक्याची जन्मतिथी कधी असते, पुण्यतिथी कधी असते, काय केलं त्या माणसानं, शेतकऱ्यांसाठी काय केलं, कामकऱ्यांसाठी काय केलं, गरिबासाठी काय केलं. एका शाळेमध्ये मी फोन करून सांगितलं, अहो म्हटलं क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांची आज पुण्यतिथी आहे, मी कथा सांगायला येऊ का. ते मुख्याध्यापक मला सांगते, कोण वासुदेव बळवंत फडके. वाईट वाटलं. आता त्यांची चूक नाही, आपला प्रचार कमी पडतो. म्हणून हा देवभक्ती बरोबर राष्ट्रभक्तीचा प्रचार करणारा हरिनाम सप्ताह गेली 20 वर्ष या ठिकाणी चालू आहे. जेवढं तुमच्या चरणी लोटांगण घालावं तेवढं कमी आहे बाबा. खूप मोठं काम करताय, असंच चालू राहू दे. या कथा नुसत्या ऐकल्या तरी हृदयाच्या परिवर्तनाची सुरुवात आहे. त्या कळो न कळो, अत्तराच्या दुकानात गेलं तरी सुगंध मिळतो, विकत घेतलंच पाहिजे असं नाही. ह्या सलोकतेमध्ये येऊ दे. काय यशाजीनं मागितलं तेवढं सांगतो की भैरवी विषय बंदास. यशाजी कंकानं सांगितलं जे इतिहासात लिहिलं ते ऐका. यशाजी कंक म्हणतो, कुतुबशहा आमच्या शिवाजी राजांनी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक स्वप्न भरलंय की या देशात आज ना उद्या
संतांचं राज्य येणार. या देशामध्ये देवाचं राज्य होणार. या देशामध्ये साधूचं राज्य येणार. या देशामध्ये न्यायाचं राज्य होणार, मानवतेचं राज्य होणार, सुखाचं राज्य होणार. जो जो वंचिल तो ते लावू, असं राज्य होणार. आपण फक्त थोडे श्रम घेतले पाहिजे की हे राज्य येणारे पोराओ. असं सपन भरलं रे आमच्या डोक्यात. त्या सपनासाठी लढतो बाबा. पगारासाठी नाही लढत, ते स्वप्न पुरं करायचंय. संतांचं स्वप्न, ईश्वर भक्तांची मांदियाळी निर्भय होऊन सगळ्या विश्वामध्ये गेली पाहिजे. ते स्वप्न पुरं करायचं आमच्या डोक्यात आहे, म्हणून लढतो बाबा. कुतुब, मला बक्षीस द्यायचं का रे? तुला बक्षीस द्यायचं का रे? तर माझ्या हातात हात देऊन मला फक्त एक वचन दे, तेच माझं बक्षीस. मला फक्त माझ्या हातात हात देऊन वचन दे की असं मानवतेचं कल्याण करणाऱ्या माझ्या शिवाजी राजाशी तू कधी वैर करणार नाहीस, एवढं वचन दे बास. माझ्या शिवाजी राजाशी तू वैर करणार नाहीस, माझ्या शिवाजी राजाचा तू शत्रू होणार नाहीस, हे वचन माझं बक्षीस आहे. नाही का? कुतुबशहानं वचन दिलं आणि ते नाही कौतुक, मरेपर्यंत पाळलं. एक देहाभिमानाचं निरसन झालेला भक्त उभा राहिल्यानंतर अख्खा गोवळकोंडा हिंदवी स्वराज्याला मिळाला. अशा रीतीचे लक्षावधी भक्त जगाच्या कानाकोपऱ्यात उभे राहिल्यावर जगातला प्रत्येक कोपरा आपल्या संप्रदायाचा काने होणार. जगाच्या पाठीवरती असा हरिनाम सप्ताह उभा राहावा, यासाठी आम्हाला भगवंताने आशीर्वाद द्यावा. पांडवांसारखं आम्ही नामधारक पण होऊ. आम्ही असोनी संसारी. वेळ पडली बकासूर संपवू, वेळ पडली घटोत्कच उभा करू. पण या सगळ्यामध्ये एकच इच्छा, द्वारकेची राणी, तुम्ही आमच्या घरी येऊन आम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे. आणि हे भगवंत नक्की नुसते आशीर्वाद काय, अरे मिठी मारून तुझ्या पाठीवर थापटणं मारतील, अशी माऊली आम्हाला ज्याच्यामध्ये पूर्ण आश्वासन देते, त्या अभंगाला म्हणायचं, तेणे मुक्तीचारी साधिये, तेणे मुक्तीचारी. कीर्तन जरी संपलं, उद्या परवा तेरवा काही ना काही कार्यक्रम आहेत, किंवा आजच्या कीर्तनाचा गृहपाठ लिहून घ्या. आजच्या कीर्तनात आपण काय काय ऐकलं? धर्माभिमान कसा पाहिजे, वेशाचा अभिमान पाहिजे, आपल्या धार्मिक सगळ्या कुलपरंपरांचा कसा अभिमान जपला पाहिजे. दुसऱ्याचा द्वेष नको, पण आपलं जपलं पाहिजे. एक शक्यतो पुढच्या सगळ्या पोरांच्या तब्येती दे दान सुटे घराणी ह्या तलेजाच करून घेणार, पर्याय नाही. दूरदृष्टी सगळे एक राहू. नुसते सगळे मतासाठी एक झाले तरी सुद्धा महाराष्ट्र भगवा झाला. गप्पत नाही महाराज. याच्यामध्ये मौज अशी आहे, ज्याला दूरदृष्टी आहे, उद्या नातवंडाचं काय करायचं हे आजोबाने ठरवायचं. उद्या माझ्या लेकराचं काय करायचं बापाने ठरवायचं, दुसरं कोण कशाला ठरवायला बसलंय. आणि या सगळ्या हुतात्म्यांची दिव्य चरित्र आपल्या हृदयामध्ये उतरावी. आणि कधी वेळ पडली तर देशासाठी तेवढंच मोठं बलिदान द्यायला सुद्धा तुमच्या आमच्या लेकरानं मागं पुढं पाहू नये, आमच्याही मनात कधी भीती येऊ नये, यासाठीचा हा सगळा साधनेचा उपक्रम आहे. एका बाजूला सायुज्यता मुक्तीपर्यंत जाऊन भगवंताला आपला असा करायचा आहे, आणि दुसऱ्या बाजूला अर्जुनासारखा त्या कुरुक्षेत्रावर पराक्रम दाखवून गोपालकृष्णाला मिठी मारायची आहे. एका हातात पराक्रम, एका हातात साधना आणि वैराग्य, या दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्यानंतर तेणे मुक्तीचारी साधी गेल्या, तेणे मुक्तीचारी साधी गेल्या.
घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. अशा कीर्तनाची सेवा या ठिकाणी समाप्त होते आहे. रोज आरती घेतोय ना आपण. या या चल जय या देवा, आरती घ्या.